नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीनं मोर्चा काढला. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं जाणून घेऊया. मीरा रोडमधल्या मराठी द्वेष्ट्यांविरोधात मराठी माणसाची एकजूट. मनसे ठाकरेंच्या सेनेसह एकीकरण समितीचं विराट मोर्चाद्वारे उत्तर. शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त. सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली. सरनाईकांविरोधात जय गुजरातच्या घोषणा. आंदोलकांच्या घोषणांमुळे सरनाईकांवर काढता पाय घेण्याची वेळ. तर मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी. मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप. तर बाटली फेकणारे समाजकंटक मीरा भाईंदरचे नसल्याचाही दावा. आंदोलकांनी सरनाईकांना पळून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं. ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल. तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकालपट्टी. सरनाईकांचं प्रत्युत्तर. मोर्चाआधी पहाटे 3 पासूनच पोलिसांकडून मनसे ठाकरेंच्या लोकांची धरपकड. महाराष्ट्रात मराठीचा मोर्चा निघू शकत नाही का? आंदोलकांचा संतप्त सवाल. ताब्यात घेतलेल्या अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलं. पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याबद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती. अविनाश जाधव यांचा आरोप. मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? फडणवीसांकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त. परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचे फडणवीसांचे आदेश. विश्वसनीय सूत्रांची माहिती. संघर्ष होईल असा मार्ग आंदोलक मागत होते. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मोर्चासाठी योग्य मार्ग मागितला असता तर परवानगी मिळाली असती. फडणवीसांची प्रतिक्रिया. मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका. तर अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मराठी लोकांनी एकत्र येत मोर्चानंच प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय घडलं मीरा भाईंदरमधील मोर्चात जाणून घेऊया. मोर्चाला दुसऱ्या जागेसाठी परवानगी दिली होती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. तर व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी नव्हती. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचीही माहिती. मोर्चाला परवानगी देण्यास पोलीस तयार नव्हते. मनसेला घोडबंदरमध्ये मोर्चा काढण्यास सांगत होते. संदीप देशपांडेंची माहिती. घटना घडली मीरा रोडमध्ये. व्यापाऱ्यांनी मीरा रोडमध्ये मोर्चा काढला. देशपांडे आक्रमक. मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना हा डाव लक्षात घेतला पाहिजे. मराठी माणसाला मोर्चा काढायला परवानगी कशी लागते? अभिजित पानसेंचा सवाल. तर सरकारची दडपशाही सुरू. मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न. सरकार सांगेल तिथेच मोर्चा काढायचा का? सरकार सांगेल त्याच घोषणा द्यायच्या का? प्रकाश महाजनांचा सवाल. बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न. निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंचा आरोप. सुशील केडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शाबासकी. मराठीच्या मुद्द्यावरून केडियानं राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी केडियाचं कार्यालय फोडलं. दिल्लीच्या आदेशानं मराठीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू. मराठी हिंदी वाद निर्माण करण्याचं षडयंत्र. सतेज पाटील यांची टीका. राज्याला नक्की मराठी मुख्यमंत्री आहे का? मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीसांच्या शरीरात गेलाय. संजय राऊतांची टीका. राज ठाकरेंना भाजपचा खरा चेहरा आता कळला असेल. अमराठीच्या आंदोलनाला परवानगी, मात्र मराठी जनतेला ताब्यात घेतलं. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. रोहित पवारांची टीका.